हाय फ्रेंड्स, काव्याज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी आहे ना चिकन तंदुरी बनवत आहे. हे बघा, 5 किलो चिकन घेतलेलं आहे कारण आम्ही ना पिकनिकला गेलेलो आहे. तर तिथे आम्ही चिकन तंदुरी बनवणार आहे आणि इथं मी 5 किलो चिकन घेतलेलं आहे. ही माझी नणंदबाई बनवतात आहे. मस्त असं ते चिकन तंदुरी खूपच छान बनवतात. तर ते बनवणार आहे, त्यांची रेसिपी आहे आज. पाहू शकता, मस्त असं चिकन 5 किलो स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि इथे ना चिकन तंदुरी मसाला आहे. तर तो मी 5 किलो चिकनला तंदुरी मसाला असे 6 पॅकेट टाकलेले आहेत. तर हे असे 1-2 किलो असेल तर 1 पॅकेट पण बस होतं, 1-2 पॅकेट. तर खूप टेस्टी झालं होतं. तिथे आम्ही पिकनिकमध्ये खूप मजा वगैरे केली. तिथं कोळशावरती भाजलेलं होतं चिकन. हे बघा, सगळीकडे आता मसाला हा व्यवस्थित लावून घ्यायचे आणि खूप इझी रेसिपी आहे. मस्त असं पटापट पण होऊन जाते. फक्त याला मॅग्नेट करून एक 3-4 तास ठेवायला पाहिजे बस. हे बघा, मी सगळीकडे व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहे. मस्त असं मिक्स झालेलं आहे. एक पीस असं सगळीकडे व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. मी आणि आमच्या नणंदबाई आम्ही दोघी मिळून हे करत होतो. आमची खूप मोठी फॅमिली आहे, त्याच्यामुळे आम्हाला हे चिकन जास्त लागलं होतं. त्याच्यामुळे आम्ही हे 5 किलो चिकन घेतलेलं आहे. पाहू शकता, मस्त असं मिक्स झालेलं आहे. आता आहे ना, याला थोडं वेळ असंच ठेवायचं आहे. थोड्या वेळाने याला परत दही लावून घ्यायचं आहे. 1 घंटा मी असंच मुरत ठेवलं आहे आणि त्याच्या थोड्या वेळाने 1 घंट्याच्या नंतर दही लावून घेते. आणि दही कसं बांधलेलं दही पाहिजे, असं एकदम पाणीवालं दही नाही पाहिजे. तर इथं डब्यातलं दही एकदम असं घट्ट असतं ना, त्याच्यामुळे मी हे डब्यातलं दही घेतलेलं आहे. हे बघा, व्यवस्थित एक पीस करून व्यवस्थित याला लावून घ्यायचं आहे. आपल्याला मस्त असं लावून घ्यायचं आहे. हे मस्त असं लावून घेतलं की ह्याला अजून 1-2 तास असंच मुरत ठेवायचं याला. त्याच्यानंतर आपल्याला कोळशावरती भाजायचे. तुम्ही एअर फ्रायरमध्ये पण भाजू शकता. हे बघा, इथे ना मुलांनी शेकोटी लावली होती ना, आम्ही त्याच्यावरती जाळी ठेवून मस्त असं चिकन भाजून घेतलेलं आहे. खूप मज्जा आली, खूप मज्जा केली आम्ही. बघा, मस्त असं त्याच्यावरती चिकन ठेवून असं मस्त भाजून घेतलंय. खूपच छान. आता हीच रेसिपी मी घरी पण बनवून दाखवणार आहे तुम्हाला. कधीतरी एकदा मी घरी पण बनवेल, तेव्हा परत एकदा ही रेसिपी तुम्हाला दाखवेल. मस्त असं आमच्याकडे चिमटा नव्हता ना, म्हणून आम्ही पकडनी त्याला वरती खालती करत होतो. पाहू शकता किती छान. आणि ते कोळशावरचं चिकन भाजलेलं एवढं टेस्टी लागत होतं, मस्तच. आणि त्याच्यासोबत पुदिन्याची चटणी होती, पाहू शकता. आणि खूपच टेस्टी होतं. तुम्ही नक्की ट्राय करा, या खायला. चला, बाय.